दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई आज भंडारा येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने केली आहे। दहशतवाद विरोधी शाखेला एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। तुमसर येथील वैभव अनिरुद्ध बोरकर वय वर्ष 40 राहणार आंबेडकरवाड तुमसर जिल्हा भंडारा आणि भारत सुखदेव कोल्हाडकर वय वर्ष 36 राहणार शिवाजीवाड तुमसर जिल्हा भंडारा हे दोघेही मिळून मेहगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वैश्य व्यवसायाचा अड्डा चालवत होते। हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते। माहितीची खात्री पटल्यानंतर तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली। या कारवाईसाठी गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली। बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघेही महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते। पुराव्यांची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष त्या घरामध्ये छापा टाकला। छाप्यात पोलिसांनी वैश्य व्यवसायासाठी वापरलेले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली। तसेच या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटकाही करण्यात आली। त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती भारत कोल्हाडकर यांच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातील काही भाग त्याला देत होती। या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।